केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शासकीय कार्यक्रमाचं साधं निमंत्रणही मिळू नये यापेक्षा अधिक मोठा अवमान काय असू शकतो। भाजपला शिवसेनेला काडीचंही महत्त्व न दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत। तरीही शिवसेना लाचारी पत्करून सरकारमध्ये कायम कशी असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला। ते शिर्डीत बोलत होते। बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत भाजप राजकारण करत आहे, या संदर्भातील सर्व निर्णय काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आले असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिवसेनेचे सुद्धा मंडळी या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे, निमंत्रण नाही म्हणून। खरं शिवसेनेने आता इतकी लाचारी स्वीकारलेली आहे। मी अनेक वेळा सांगितलं की आता ते लोकांच्या सामना वर्तमानपत्राच्या शिवाय लोकांचा सामना करू शकत नाही। त्यामुळे आता ही लाचारी स्वीकारण्यापेक्षा खरंच त्यांचा जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असला त्यांच्यामध्ये तर त्यांनी आता तात्काळ सत्तेच्या बाहेर पडलं पाहिजे अशी माझी त्यांना आवाहन करायचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।